नमस्कार. लेट्सअप न्यूज राऊंड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस पुन्हा नव्या राजकीय घडामोडींचा, नव्या राजकीय समीकरणाचा आणि राज्यसभा निवडणुकीचा. आता सर्वात पहिला जो विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावर विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची प्रतीक्षा होती. तो निकाल त्यांनी साधारणपणे सायंकाळी 5च्या सुमारास दिला आणि या निकालाबाबत खरोखरीच कोणाला फारशी उत्सुकता नव्हती. निकाल सर्वांनाच आधी कळालेला होता आणि हा निकाल नार्वेकरांनी फक्त कॉपी पेस्ट केला की काय अशी समाज माध्यमातून चर्चा उमटली. त्याला कारणही तसंच होतं. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा गट स्थापन केल्यानंतर तोच गट मूळ शिवसेना ठरला. त्याच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल टाकून अजित पवार यांनी शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि आपलाच गट हा स्वतंत्र पक्ष असल्याचा दावा केला. याच्या निकालामध्ये आणि शिवसेनेच्या निकालामध्ये एकच फरक तो जाणवतो आहे की निवडणूक आयोगानं शिवसेनेची घटना जी आहे, जी 98 सालीच नोंदली गेलेली आहे, त्यानंतर त्या घटनेची नवीन जी घटना आहे तिची माहिती आम्हाला नव्हती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत की नाही याबाबत साशंकता व्यक्त केलेली होती. आणि विधिमंडळाचं जे बळ आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे, तसंच बळ अजित पवार यांच्याकडे आहे. पक्षाची राष्ट्रवादीची घटना याबद्दल काही कोणता निर्णय झाला म्हणजे प्रश्नच उपस्थित झाला नाही. अजित पवार यांच्याकडेच आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे अजित पवार यांचाच पक्ष, यांचाच गट हा मूळचा राष्ट्रवादी ठरला आहे. निवडणूक आयोगाने तसाच निकाल दिलेला होता आणि त्याचीच किंवा त्याचीच कॉपी आणि तेच पेस्टिंग आज राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे मतांचं किंवा वेगवेगळ्या विचारांचं दमन नव्हे, तर ज्या ठिकाणी सर्वाधिक बहुमत आहे, ज्या ठिकाणी बहुमत आहे त्या दृष्टीने तो पक्ष गेला पाहिजे आणि त्या दृष्टीनंच राहुल नार्वेकर यांना अजित पवार यांचाच गट हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं वाटलं. त्यानुसार त्यांनी निकाल दिलेला आहे. या निकालानंतर स्वाभाविकपणे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं प्रतिक्रिया आलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्याबाबत अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली की धृतराष्ट्रासारखं राहुल नार्वेकर हे वागलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा लोप होणार आहे याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. एकूणच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असेल. शिवसेनेची केसही सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची ही केस सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आहे. आता या दोन्ही पक्षांच्या सुनावण्या एकत्र होणार का, या सुनावण्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या आधी येणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आता पुढच्या सुनावणीमध्येच दडलेली आहेत. यातल्या एका प्रश्नाकडे मात्र मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि तो प्रश्न आहे की शरद पवार यांच्या गटाला अजूनही चिन्ह मिळालेलं नाही. त्यांनी वटवृक्ष जो रयत शिक्षण संस्थेचा लोगो आहे तो त्यांनी पहिल्या पसंतीचं चिन्ह म्हणून पाठवलेलं आहे. त्यानंतर कपबशी हे एक चिन्ह आहे आणि तिसरं त्यातही कब्बशी दुसरं चिन्ह आहे आणि तिसरं चिन्हाबाबत कोणत्याही त्यातही त्यांना कब्बशी या चिन्हावरती त्यांना जास्त भर द्यायचा आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला कोणतं चिन्ह मिळेल याचीच आता सर्वाधिक उत्सुकता राहणार आहे. दुसरं राज्यातील राजकारणातलं सगळ्यात महत्वाचं जे केंद्र आहे मुंबई सोडून, ते केंद्र आहे जालना जिल्ह्यातलं आंतरवली सराटी. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे तिसऱ्यांदा उपोषणावर बसलेले आहेत. त्यांना सरकारनं आश्वासन दिलेलं होतं की सगळे सोयऱ्याचा जी अधिसूचना किंवा जो आम्ही कायदा करणार आहोत तो 15 किंवा 16 तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन आम्ही बोलू आणि त्याच्यामध्ये आम्ही तो कायदा मंजूर करून घेऊ. मात्र सरकारने याबाबत कोणतीही पावलं उचललेली नाहीयेत. साहजिकच मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून उपोषणावर बसले आहेत. आज 15 तारीख आहे. त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी कोणताही राजकीय मोठा नेता, सरकारमधील मंत्री तेथे गेलेला नाहीये आणि त्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्या बोलण्यात आपल्याला दिसून येते आहे. हे सरकार कशा पद्धतीने चाललंय याबाबत अद्वा बोलत आहेत. सरकारमधील नेते मंडळी अक्षरशः शिव्या घालत आहेत, तरीही त्यांची दखल कोणी घेत नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे. असं सरकार का करत असावं असाच अनेकांना प्रश्न पडला आहे. मनोज जरांगे पाटील यांची ताकद कमी झाली आहे का,
त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये घट झाली आहे का, आणि त्यामुळे सरकार आता त्यांच्याकडे पहिल्यासारखं लक्ष देत नाही, असा याचा अर्थ काढायचा का? मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांच्या आणि तेथील स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करून फक्त पाणी प्यायले आहेत, मात्र त्यांनी उपचारांना नकार दिलेला आहे. आता उच्च न्यायालयाकडे रद्दबदली करून जरांगे पाटील यांनी किमान उपचार तरी करावेत अशी याचिका दाखल झालेली आहेत. आणि मला वाटतं सरकार देखील न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. सरकारला असं वाटतंय की जरांगे यांनी उपचार सुरू ठेवावेत, त्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावे. मात्र आम्ही आता जरांगे यांच्याकडे कोणताही सरकारी मंत्री, सरकार पक्षातला नेता पाठवणार नाही, अशी आता शिंदे आणि फडणवीस सरकारची भूमिका दिसते आहे. याबाबत शिंदे आणि फडणवीस यांचंही गेल्या 4-5 दिवसात कोणतंच वक्तव्य आलेलं नाहीये. सरकार आता राज्यसभा निवडणुकीच्या तयारीला गेले 2 दिवस होतं. अशोक चव्हाण यांचा काँग्रेस प्रवेश झालेला होता, त्यामुळे मनोज जरांगे यांचा जो विषय आहे तो सरकारसाठी दुय्यम तिय्यम दर्जावर गेलेला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धग सरकारला जाणवत नाही, हीच खरी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटलांकडे सरकार दुर्लक्ष करते हे मात्र आता प्रत्यक्षपणे दिसू लागलेलं आहे. मीडियामधला देखील भर जो जरांगे पाटलांचं जे लाईव्ह सगळं सुरू होतं गेले 4 दिवस तर फारसं काही होत नव्हतं. आजपासनं जरांगे पाटलांची प्रकृती फारच ढासळल्यामुळे मीडियाचा देखील रोख आता जरांगे पाटलांकडे पुन्हा वळू लागलेला आहे. आंतरवली सराटीमध्ये जसजशी गर्दी वाढेल तसा सरकारवरती दबाव होईल असं मला वाटतं आहे. पण सरकार सध्या तरी आता वेट अँड वॉच अशा भूमिकेमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. अजित पवार हे जरांगे पाटलांचा विषय अंगाला लावून घेत नाहीत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामुळे ते कोल्हापूरमध्ये व्यस्त असणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्याकडे कोण सरकारमधला वरिष्ठ नेता लक्ष देणार आहे याची खरोखर अनेकांना उत्सुकता आहे. आणि सरकार गंभीरपणे जरांगे पाटील यांचा जीव वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे की नाही हेच आता पाहणं महत्वाचं आहे. तिसरा विषय आहे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा उमेदवारीचा. तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे विधानसभा आमदारांचं बहुमत आहे. ते जे ठरवतील तो एक राज्यसभेचा खासदार होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार अशी नावं चर्चेमध्ये होती. आणि अचानक पक्षानं प्रफुल्ल पटेल यांच्याच नावाची पुन्हा शिफारस केलेली आहे. प्रफुल्ल पटेल हे आता राज्यसभेचे सदस्य होतेच, त्यांची मुदत 2028 मध्ये संपत होती. म्हणजे 4 वर्ष आधीच त्यांची मुदत बाकी असतानाच त्यांना पुन्हा का अजित पवारांनी राज्यसभेवर पाठवलं असेल? आधीच्या टर्मचा प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता नव्याने त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार राज्यसभेमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, शरद पवार हे खासदार आहेत, फौजिया खान या खासदार आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे तिसरे खासदार होते. आणि चौथे ज्या खासदार होत्या त्या वंदना चव्हाण त्याचा रिटायर होत आहे 2 मार्च रोजी. आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीकडे बहुमत नाहीये, त्यामुळे म्हणजे अजित पवार गटाकडे बहुमत नाहीये. आणि त्या ठिकाणी जर राष्ट्रवादीचा हित जर लागू झाला तर प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरू शकत होते. आणि त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या गटाकडून जे काही ते निवडून गेलेले आहेत त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं ते खासदार झालेले आहेत. याचा अर्थ अजित पवार गटाला अजूनही कुठेतरी धाकधूक आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीतरी येऊ शकतो, आपलं गणित बिघडू शकतं. पण तो निकाल कधी येईल, केव्हा येईल याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे. त्याच्यावर अद्याप कोणती सुनावणी सुरू नाहीये. शिवसेनेचंच घोंगडं गेले अनेक दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये भिजतच आहे. त्यामुळे पुढची विधानसभा म्हणजे 2024च्या विधानसभेच्या तरी सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या तक्रारीची दखल घेईल का हेच आता पाहायला आपल्याला लागणार आहे. तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या घडामोडींसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी. आणि पुढच्या विश्लेषण आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं याच्याही प्रतिक्रिया तुम्ही न चुकता कळवा. थँक्यू.